आपण प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स हे पाहत होतो आपल्या मॉड्यूल नंबर 6 मधलं. या प्रिझम्पशन ऑफ इनोसन्सचं काय माहिती आहे का, जी काही केस आहे ती बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध झाली पाहिजे. हा एक गोल्डन रूल आहे. आपल्याकडे काय मानलं जातं की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती कशी आहे, इनोसंट. आणि त्याविरुद्ध इंग्रजी लॉमध्ये काय मानलं जातं, इंग्लिश लॉमध्ये काय मानलं जातं की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आरोपीच आहे, जोपर्यंत त्याचा इनोसन्स सिद्ध होत नाही तोपर्यंत. ओके, हे थोडं विरुद्ध टोकाचं आहे पण सेम हे आहे प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स. ओके, तर इथे पहा, हा जो रूल आहे तो फार सांभाळून वापरायचा आहे. तो हा रूल फार गोल्डन रूल आहे आणि तो ॲप्लिकेबल सगळ्यांना जरी असला तरी तो कोर्टाने याच्यामध्ये फार प्रिकॉशन्स घ्यायच्यात. विथ कॉशन्स हा रूल वापरायचा आहे, हे आपण पाहिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन सुद्धा आहे. देर आर सर्टन नोटेबल एक्सेप्शन्स इन दिस प्रिझम्पशन. इन मेनी लॉज मेन्सरिया और क्रिमिनल इंटेन्शन इज नॉट देअर. पहा, आपण IPC मध्ये शिकलोय की मेन्सरिया आणि ॲक्टिव्हिटीज मस्ट बी देअर. बट हिअर पहा, इन मेनी लॉज मेन्सरिया और क्रिमिनल इंटेन्शन इज नॉट देअर while performing certain public welfare activity. ओके, बऱ्याच केसेसमध्ये मेन्सरिया नाही आहे, क्रिमिनल इंटेन्शन नाही आहे, इज नॉट देअर व्हाईल कधी परफॉर्मिंग सर्टन पब्लिक वेलफेअर ॲक्टिव्हिटीज. अ प्रिझम्पशन अरायझेस दॅट accused is guilty. Here accused has to prove that he was not guilty. कधी कधी एक चांगलं करायला गेलं की त्याच्यातून काहीतरी वाईट घडून येतं, आपण पाहिलेलं आहे. मग त्यावेळेस त्यांनी समजवायला पाहिजे, अक्यूजनी ते सिद्ध करायला पाहिजे की मी इनोसंट आहे, मी हे मुद्दाम केलेलं नाही, मी वेलफेअरसाठी करत होतो, याच्यातून हे घडलेलं आहे. इन सर्टन अदर क्राईम्स लाईक कीपिंग स्टोलन गुड्स, अंडरलाईन दिस, क्राईम्स रिलेटेड टू प्रोहिबिशन, क्राईम्स रिलेटेड टू मॉरल turpitude, adulteration of foodstuff, dowry cases, terrorism crimes, crime against drug, etc. ओके, हे क्राईमची नावं आहेत. इट इज प्रिझ्युम दॅट accused is guilty and evidence or premeditation can be against such accused, which means it cannot be believed that अक्यूज इज इनोसंट. इथं प्रिझम्पशन ऑफ इनोसन्सचं जे काही तत्व आहे हे इथं ॲप्लिकेबल होत नाही. हे गुन्हे कसे आहेत, टेररिझम करतोय किंवा डावरी केसेस आहेत, इथं इनोसंटली काही केलं जात नाही, इथं प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स लागू शकत नाही. इथं प्रिझम्पशन ऑफ इनोसन्सचं हे एक्सेप्शन आहे. ओके, पब्लिक वेलफेअर करतोय आणि त्याच्यातून काहीतरी चुकीचं झालेलं आहे, ते एक्सेप्शन आहे, तिथं तुम्हाला प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स लागणार नाही. का लागणार नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करता आहात ते. म्हणजे तिथं तुम्हाला बियॉन्ड रिझनेबल डाऊट हे सिद्ध करावं लागेल की आय एम इनोसंट. ओके, सो इथं सुद्धा प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स इज नॉट ॲप्लिकेबल. त्याची केस पाहूया. चंद्रशेखर वर्सेस स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश. दॅट द फ्रीडम ऑफ अन इंडिव्हिज्युअल इज of utmost importance and cannot be curtailed for indefinite period. पहा, आपला जो फ्रीडम आहे तो आपला महत्त्वाचा आहे, आपल्याला फंडामेंटल राईट आहे, तो मूलभूत अधिकार आहे आपला. त्याला आपण काय करू शकत नाही, त्याला कुणी डिप्राईव्ह करू शकत नाही, कर्टेल करू शकत नाही. कधीपर्यंत, फॉर इनडेफिनाईट पिरियड. अगदी एकदा अटक करून टाकली की अटक करूनच पडलेला आहे आतमध्ये, तो असं करता येत नाही. एस्पेशली वेअर गिल्ट इफ एनी इज एट टू बी प्रूव्ड. समजा एखादा गुन्हेगार आहे, त्याचा गुन्हा सिद्धच झालेला नाही अजून, तर त्याला अटकेत टाकून बसवलं जात नाही. इट इज सेटल लॉ दॅट टिल सच टाइम गिल्ट ऑफ पर्सन इज प्रूव्ड ही इज डीम टू बी इनोसंट. जोपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती कशी आहे, इनोसंट आहे. ओके, उल्मिंग्टन वर्सेस DPPची केस आहे 1935ची. The accused admitted killing his wife but claimed that gun had gone off accidentally. Accused ने आपल्या वाईफला मारलं आणि सांगितलं की बंदूक ही चुकीने चालली गेली. The trial judge directed the jury that once the prosecution had shown that the accused had killed his wife, the burden of proof shifted to the accused.
to show it was accident, that is to prove his defense. पण हा जो अक्यूज आहे यांनी सांगितलं की माझी बंदूक अचानक चालली आणि माझी बायको मेली. तर जजनी काय सांगितलेलं, तेव्हा ज्युरी सिस्टीम होती, इंग्लिश केस आहे 1935 मध्ये. सो त्यांनी सांगितलं की बाबा रे, ज्ञानी जोपर्यंत सिद्ध करत नाही की हा इनोसंट आहे तोपर्यंत हा कसा आहे, गिल्टी आहे. बट द हाऊस ऑफ लॉर्ड हेल्ड दॅट दिस वॉज इनकरेक्ट अँड बर्डन ऑफ प्रूफ ऑलवेज लाईज टू ऑन प्रॉसिक्युशन. And once a defense is raised, the accused is entitled to be acquitted unless the prosecution disproves that defense. पहा त्या केसमध्ये काय झालेलं आहे, एका माणसाच्या हातून चुकून बंदूक चाललेली आहे, त्याच्यातून त्याची बायको मेलेली आहे. जजनी ज्युरींना सांगितलं की तो इनोसंट ही सिद्ध करायची जबाबदारी कुणाची आहे, त्याची स्वतःची आहे. ओके. पण हाऊस ऑफ लॉर्डच्या केसनी काय सांगितलं, हाऊस ऑफ लॉर्डनी काय सांगितलं, बाबा रे त्याची जबाबदारी नाही आहे तो गुन्हेगार नाही हे सिद्ध करायची, तुमची जबाबदारी आहे की तो गुन्हेगार आहे हे सिद्ध करा. ही प्रॉसिक्युशनची जबाबदारी आहे की तो गुन्हेगार आहे हे सिद्ध करा. ओके. म्हणजे स्वतः अक्यूजनी सिद्ध नाही करायचं की मी इनोसंट आहे, त्यांनी काय करायचं, नंतर तो तुम्ही एकदा गुन्हेगार असं सिद्ध केलं तर मग तो स्वतःचे इनोसन्सचे दाखले देईल, तो प्रूफ देईल, पण तुम्ही आधी ते सिद्ध तर करा की तो गुन्हेगार आहे म्हणून. ओके. असे खूप सुंदर सुंदर लूपहोल्स असतात याच्यामध्ये. इन वन केस जस्टिस हार्डीमॅन स्टेटेड दॅट द प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स इज अ vital, that is important, constitutionally guaranteed right of a person accused in criminal trial, and that the right has been expressly recognized in all the major international human rights instrument currently in force. ह्युमन राईट्सचे जेवढे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये हे काय आहे, प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स ॲप्लिकेबल आहे. म्हणजे सगळ्या देशांनी ते मान्य केलेलं आहे. इन आर्टिकल 6 सबक्लॉज 2 ऑफ द युरोपियन कन्व्हेन्शन ऑफ ह्युमन राईट्स स्टेट्स दॅट एव्हरीवन चार्ज विथ अ क्रिमिनल ऑफेन्स शॅल बी प्रिझ्युम इनोसंट. ज्याच्यावर कुठला क्रिमिनल ऑफेन्स चार्ज झालेला आहे त्याला आपण इनोसंटच समजायचं आहे, until proved guilty according to the law of that land. ओके. आता व्हेन्यू ऑफ ट्रायल पाहूया याच्यामधला पॉईंट. jurisdiction of the criminal courts in inquiries and trials, territorial or local jurisdiction of criminal courts. टेरिटोरियल आणि लोकल ज्युरिस्डिक्शन ऑफ क्रिमिनल कोर्ट्स आपण पाहणार आहोत. ओके. सो हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कुठल्या कोर्टाला कुठलं ज्युरिस्डिक्शन आहे ते. चॅप्टर 13 containing section 177 to 189 of the Code of CRPC 1973 lays down the provisions relating to jurisdiction of the criminal courts. 177 ते 189 याच्यामध्ये काय ठरलेलं आहे, jurisdiction of the criminal courts in courts. Okay. In inquiries and trial, the section 177 says that every offense shall ordinarily be inquired into a trial by a court within whose local jurisdiction it was committed. पहा, कॉमन आपल्याला माहिती आहे की ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, न्यायकक्षा. प्रत्येक कोर्टाची न्यायकक्षा ही ठरलेली असते. मग 177 काय म्हणते पहा की एव्हरी ऑफेन्स शॅल ऑर्डिनरीली बी इन्क्वायर्ड. कोण इन्क्वायरी करेल, into and tried by a court within whose local jurisdiction it was committed. ज्याच्या लोकल ज्युरिस्डिक्शनमध्ये घटना घडलेली आहे त्याच कोर्टाला अधिकार आहे की ते ट्रायल करतील आणि तेच काय करणार आहेत, इन्क्वायरी करतील. ओके. सेक्शन 178 to 183 proved exception to the general rule under section 177 that every offense shall be inquired into and tried by local court competent to try it. In other words, the general rule is every criminal court is provided with what? The territorial or local limits over which it can exercise jurisdiction. प्रत्येकाची न्यायकक्षा ठरलेली आहे, प्रत्येकाचा दायरा ठरलेला आहे. ओके. सो हिअर आता आपण डिटेलमध्ये पाहू 177 पासून ते पुढचे सगळे करू.
मी बेअर ॲक्टचे पान दिलेलं आहे इथं, ढीत बसलेले नाही आहे. ओके, सो Section 177 says that ordinary place of inquiry and trial. Every offense shall ordinarily be inquired into and tried by a court within whose local jurisdiction it was committed. काय सांगितलेलं आहे की कुठल्या न्यायकक्षेत, तुमच्या न्यायकक्षेमध्ये जर तो गुन्हा घडलेला असेल तर तुम्ही त्याची इन्क्वायरी करा किंवा त्याची ट्रायल करा. फॉर एक्झाम्पल पहा, पोलीस स्टेशनचं पण तसंच आहे. त्यांची पण कक्षा ठरलेली आहे, त्यांचे एरिया ठरलेले असतात. फॉर एक्झाम्पल एक मर्डर झालेला आहे, बारामती फलटण जोडणारा सांगवीचा रस्ता आहे ना, सांगवी, इकडे पण सांगवी तिकडे पण सांगवी असे. ओके, मध्ये पूल आहे. समजा त्या पुलापासून जिथं सांगवीचा एरिया, फलटणचा एरिया सुरू होतो, तिथे एक मर्डर झाला आहे. ओके, मग कुणीतरी इन्फॉर्म केलं बारामती पोलीसला. बारामती पोलीस काय करेल, फलटण पोलीसला इन्फॉर्म करेल की तिथे एक मर्डर झालाय, पण ते स्वतः जाऊन इन्क्वायरी करणार नाहीत किंवा ते त्याचं पुढचे प्रोसिजर करणार नाहीत किंवा ट्रायल करणार नाहीत. का बरं? हे डायरेक्ट कक्षा ठरवून दिलेले आहेत की एकमेकांच्या अधिकारांवर ओव्हरलॅप्स होऊ नये एकमेकांनी. पण त्यांना कळावं की बाबा इथपर्यंत यांचा अधिकार आहे, या लोकांना इझी जावं, या लोकांना इझी जावं, याच्यासाठी हा रूल बनवलेला आहे की बाबा तुमचं ज्युरिस्डिक्शन, देअर मस्ट बी ज्युरिस्डिक्शन. पण पहा 178 काय बोलतं, प्लेस ऑफ इन्क्वायरी ऑर ट्रायल when it is uncertain in which a several local areas an offense was committed, or where an offense is committed partly in one local area and partly in another. पहा आत्ताच पाहिलेलं आहे आपण व्हेन्यू कसा ठरवला जातो. आय एम रीडिंग अगेन. सेक्शन 178 to 183 प्रोव्हाइड एक्सेप्शन्स आहेत. ते 178 ते 183 कशाला एक्सेप्शन आहेत? 177ला. 177 काय म्हणतंय की तुमचा जो लोकल एरिया आहे, तुमचं जे ज्युरिस्डिक्शन आहे, त्याच न्यायकक्षेमध्ये तुम्ही काय करायचं आहे, इन्क्वायरी करायची आणि त्याच केसेसची तुम्ही ट्रायल चालवायची आहे. पण 178 पासून जे दिलेले आहेत आपले रूल्स, ते मात्र काय आहेत, एक्सेप्शन आहेत. राईट डाऊन, लक्षात ठेवा, हे एक्सेप्शन आहेत. एक्सेप्शनमध्ये काय म्हणतायत, प्लेस ऑफ इन्क्वायरी ऑर ट्रायलसाठी काय म्हणताय, वेन इट इज अनसर्टन इन विच लोकल एरियाज अँड ऑफेन्स वॉज कमिटेड. इथं आपण 177 लावू शकत नाही. तिथं ज्याला कळालं त्याने ते सुरू करायचंय काम. वेअर अँड अनसर्टन अंडरलाईन करा. वेअर अँड ऑफेन्स इज कमिटेड पार्टली इन वन लोकल एरिया अँड पार्टली इन अनदर. मग काय कराल, समजा डकैती झाली बारामती एरियात आणि मर्डर झाला फलटण एरियात, मग काय करायचं इथे, मग तिथे ते ठरवलं जातं. ऑर वेअर अन ऑफेन्स इज कंटिन्युइंग वन, ते कंटिन्युअस घडणारा ऑफेन्स आहे. एखादा सिरियल किलर आहे, तो कधी पुण्यात मारतोय, कधी बारामतीला जाऊन मारतोय, कधी फलटणला जाऊन मारतोय, कधी इकडे इकडे तिकडे सगळीकडे फिरून तो मारतो आहे. सो अँड कंटिन्यूज टू बी कमिटेड इज इन मोर लोकल एरियाज दॅट वन. ऑर where it consists of several acts which are done in different local areas. Then आता काय करायचं, हे सगळं असं असल्यावर काय करायचं, मग कुणाला द्यायचं ज्युरिस्डिक्शन याचं. सो इट मे बी इन्क्वायर्ड इनटू ऑर ट्राईड बाय अ कोर्ट विच इज हॅव्हिंग ज्युरिस्डिक्शन ओव्हर एनी ऑफ सच लोकल एरिया. किती सुंदर नियम आहे पहा. 177 मध्ये सांगतात की ज्युरिस्डिक्शन ज्याला आहे, तुमच्या एरियात गुन्हा घडलाय ना, मग तुम्हाला ज्युरिस्डिक्शन आहे. पण आता तुमच्या एरियात गुन्हा घडलेला इट्स ओके, पण 178नी किती पॉईंट सांगितले, अनसर्टन आहे, शिवाय पार्टली एका भागात झालाय, पार्टली दुसऱ्या भागात झालाय, कंटिन्युइंग ऑफेन्स आहे, खूपच एरियांमध्ये ऑफेन्सेस झाले आहेत किंवा सेव्हरल एरियाज ॲक्वायर केले त्या ऑफेंडरनी. मग अशा वेळेस कुणाला ट्रायल करायची, तर त्यावेळेस एनी ऑफ, ज्यांना कुणाला पहिल्यांदा कळेल त्यांनी ती ट्रायल आणि ज्युरिस्डिक्शन, त्यांचं ज्युरिस्डिक्शन म्हणजे मीन्स यू नो दॅट प्रोसेस सुरू करायची आहे. ओके, इथं ज्युरिस्डिक्शनचा विचार करायचा नाही. दिस इज नॉट कम्स अंडर माय ज्युरिस्डिक्शन. ओके, कळाला हा नियम, हे एक्सेप्शन आहे. दुसरं सेक्शन 179, ऑफेन्स ट्रायबल वेअर ॲक्ट इज डन ऑर वेअर कॉन्सिक्वेन्सेस एन्सेस. ओके, पाहता, when an act is an offense by reason of anything which has been done and a consequences which has ensued, then
the offense may be inquired into or tried by a court within whose the local jurisdiction such things has been done or such a consequences has been ensued म्हणजे काय रिझल्टेड इनटू ओके रिझल्ट लागला त्याचा त्यांनी जो परिणाम कुठे परिणाम झाले त्याचे आता पहा वेन एन ॲक्ट इज अन ऑफेन्स एक कृती आहे ती ऑफेन्स आहे बाय रिझन ऑफ एनिथिंग कशाहीमुळे ती ऑफेन्स ठरते आहे विच हॅज बीन डन अँड ऑफ अ कॉन्सिक्वेन्सेस विच हॅज इन्स्यूड असं झालेलं आहे की एके ठिकाणी गुन्हा घडलेला आहे पण त्याचे परिणाम जे आहेत कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते दुसरीकडे रिझल्ट होत आहेत देन द ऑफेन्स मे बी इन्क्वायर्ड or tried by a court within whose local jurisdiction such thing has been done. अंडरलाईन करा जिथं हा गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी त्याची चौकशी होईल मध्ये ऑर आहे ऑर किंवा जिथं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस रिझल्टेड आहेत जिथं त्याचे परिणाम घडलेले आहेत त्या ठिकाणी होईल ओके फॉर एक्झाम्पल पाहू A stabbed B within a local jurisdiction of local court X. Okay? A ने B ला मारले स्टॅब केले आणि कुठे एका X नावाच्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये अँड बी डेड विदिन द लोकल ज्युरिस्डिक्शन ऑफ Y कोर्ट X मध्ये त्यांची मारामारी झाली X कोर्टाच्या समजा बारामतीत मारामारी झाली आणि फलटण मध्ये जाऊन B मेला then the accused may be tried for murder either the court of X or by the court of Y. ओके समजा बारामतीमध्ये एखादं भांडण झालं स्टॅबिंग झालं खूप मारामारी झाली आणि तो जो अक्युज्ड आहे त्याने काय तो जो विक्टिम आहे तो कुठे जाऊन मेला समजा सातारला जाऊन मेला लांबचं घेऊ थोडंसं दोन डिफरन्स बारामती आणि सातारामध्ये मग कुठल्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन आहे इथं आता घटना घडली त्या ठिकाणी का परिणाम झाला त्या ठिकाणी तर आपलं लॉ असं सांगतं कोड असं सांगतं जिथं घटना घडली त्या ठिकाणी पण ज्युरिस्डिक्शन आहे आणि जिथं परिणाम झाला रिझल्टेड इन आलं त्या ठिकाणी पण काय आहे ऑफकोर्स तिथं पण ज्युरिस्डिक्शन आहे कळतंय सोपा आहे CRPC फक्त समजून घ्यायला पाहिजे देन सेक्शन 180 काय बोलतं पहा place of trial where act is offense by reason of relation to other offenses. आता हे पाहूया डिटेल मध्ये when an act is an offense by reason of relation to any other act okay which is also an offense or which would be an offense if the doer were capable of committing an offense then the first mentioned offense may be inquired into or tried by the court within whose local jurisdiction either act was done. पाहता प्लेस ऑफ ट्रायल कशी ठरवायची कशावर ठरवायची ज्या ठिकाणी ऍक्ट झालेला आहे आता वरच पाहिलं आपण की कॉन्सिक्वेन्सेस आणि ऍक्ट वेगवेगळे असेल तरी तिथं केसेस चालू शकतात आता इथं काय सांगते ते पहा ऍक्ट डन बाय रिझन ऑफ रिलेशन ऑफ अदर ऑफेन्स पहा रिलेशन ऑफ बाकीचे सगळे गुन्हे आहेत त्याच्यातच हा गुन्हा घडलेला आहे मग अशा वेळेस कुणाला ज्युरिस्डिक्शन आहे मग ज्या ठिकाणी हे गुन्हे घडलेले आहेत त्याच ठिकाणी याला ज्युरिस्डिक्शन आहे वेन अन ॲक्ट इज अन ऑफेन्स ॲक्ट काय आहे ऑफेन्स आहे बाय रिझन ऑफ द रिलेशन टू एनी अदर ॲक्ट दुसऱ्या कृतीमुळं हा जो गुन्हा आहे तो गुन्हा ठरतो आहे विच इज ऑल्सो अन ऑफेन्स ऑर विच वुड बी ऑफेन्स तो गुन्हा आहे किंवा तो गुन्हा असू शकतो इफ द डुअर वॉज कॅपेबल ऑफ कमिटिंग एन ऑफेन्स जर डुअर जो आहे करणारा आहे तो जर ऑफेन्स करू शकतो देन द फर्स्ट मेन्शन ऑफेन्स मे बी इन्क्वायर्ड इन टू or tried by a court within whose local jurisdiction this act is done. Okay. Then section 181 place of trial in case of certain offenses. Trial चे कसे पहा any offense of being a thug लोक जे आहेत ते ठग माहिती आहेत ना तुम्हाला or murder committed by the ठग माहिती आहेत ना ठगांना पळवून लावण्याचे हे आपल्याकडे भारतामध्ये खूप ठग होते ठग म्हणजे लोकांना फसवायचे आणि मर्डर्स करायचे आणि त्यांच्याकडून पैसे लुटायचे तर इंग्रजांच्या काळात ठगांनी खूप हे केलं होतं आणि म्हणजे
सगळीकडेच ठग भेटायचे. लोक घोड्यावरून प्रवास करायला गेले, ठग त्यांना ठगवायचे. ठगवणे म्हणजे फसवणे किंवा त्यांच्याकडून लुटणे. मग एखादा व्यक्ती ठग आहे, और मर्डर कमिटेड बाय ठग, डकैती विथ मर्डर, of belonging to a gang of dacoits or of escaping from custody. एखादा ठग आहे, डकाईत आहे, त्याने डकैती करता करता मर्डर केलेला आहे किंवा तो कस्टडीमधून एस्केप झालाय, पळून गेलाय. मे बी इन्क्वायर्ड इनटू or tried by a court within whose local jurisdiction the offense was committed or the accused person is found. डकैती करून लोक एका जागी थांबतात का नाही, ते पळून जातात. मग ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे तिथं त्यांना पकडण्याची अथॉरिटी शिवाय किंवा ते जिथं सापडतील तिथं त्यांना पकडण्याची अथॉरिटी आहे, कारण हे काही एका जागी शांत बसणारे लोक नाहीत. एनी ऑफेन्स ऑफ किडनॅपिंग और ॲबडक्शन ऑफ अ पर्सन मे बी इन्क्वायर्ड इनटू or tried by a court within whose local jurisdiction the person was kidnapped or abducted or was conveyed or concealed or detained. पहा, किडनॅपिंगची केस आहे, एका माणसाला पळवून नेण्यात आलेलं आहे. मग ज्या ठिकाणहून पळवून नेण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा तुमची केस चालू शकते, किंवा ज्या ठिकाणी त्याला डिटेन केलंय, लपवलंय, कन्सील केलंय किंवा डांबून ठेवलंय त्या ठिकाणी सुद्धा ही केस चालू शकते. छान आहे, तुमच्या प्रॅक्टिससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि बेअर ॲक्ट वाचायच्या सवयी लावा आत्तापासूनच. बेअर ॲक्ट, आणि जे JMFCची प्रिपरेशन करतायत त्यांनी बेअर ॲक्टकडे जास्त लक्ष द्या. बेअर ॲक्टमध्ये छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते नोट डाऊन करायला चालू करा. काही गरज लागली तर कॉल करू शकता तुम्ही मला. सो एनी ऑफेन्स ऑफ थेफ्ट, एक्स्टॉर्शन और रॉबरी may be inquired into or tried by a court within whose local jurisdiction the offense was committed or पहा, एनी ऑफेन्स ऑफ थेफ्ट, चोरीचा गुन्हा आहे, एक्स्टॉर्शन आहे किंवा रॉबरी आहे. मग अशा वेळेस ते कुठंच ट्रायल केलं जाईल. पहा, किंवा स्टोलन प्रॉपर्टी सापडलेली आहे, विच इज सब्जेक्टेड ऑफ द ऑफेन्स वॉज possessed by any person committing it or by any person who received or retained such property, knowing or having reason to believe it is to be stolen property. पहा, रॉबरी केलेली आहे. रॉबरी केल्यानंतर लोक काय करतात, दुसऱ्यांकडे नेऊन प्रॉपर्टी ठेवून देतात किंवा स्टोलन प्रॉपर्टी खरीदणारे काही लोक आहेत. मग अशांसाठी काय आहे, पुढचं पाहू. an offense of criminal misappropriation or a criminal breach of trust may be inquired into or tried by court within whose local jurisdiction the offense was committed or any part of the property which is subject of the offense was received or retained or was required to be returned or accounted for by the accused person. पहा, एखादी प्रॉपर्टी आहे, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टची आहे, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशनची आहे. मग अशा वेळेस काय केलं जाईल, त्याची इन्क्वायरी किंवा ट्रायल कसं केलं जाईल, जिथं पार्ट ऑफ प्रॉपर्टी सापडणार आहे, ज्या ठिकाणी ती वस्तू सापडणार आहे त्या ठिकाणी सुद्धा ज्युरिस्डिक्शन आहे. प्रत्यक्ष घटना जिथं घडते त्या ठिकाणी पण ज्युरिस्डिक्शन आहे. अँड ऑफेन्स विच इन्क्लूड्स द पोजेशन ऑफ स्टोलन प्रॉपर्टी, स्टोलन प्रॉपर्टीसाठी वेगळे नियम आहेत. पहा, may be inquired into or tried by a court within whose local jurisdiction the offense was committed or the stolen property was proposed by the person who received or retained it, knowing or having reason to believe it to be a stolen property. एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की ती स्टोलन प्रॉपर्टी आहे, त्याने ती खरेदी ठेवून घेतलेली आहे किंवा खरेदी केलेली आहे, तर ऑफकोर्स दोन्ही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांनी स्टोलन प्रॉपर्टी दिली त्यातल्या कुठल्याही ठिकाणी काय केलं जाऊ शकतो, गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. म्हणजे याला जिथं गुन्हा घडलाय, फॉर एक्झाम्पल बारामतीमध्ये डकैती झालेली आणि त्या चोरांनी काय केलं, त्या वस्तू उचलून कुठे मुंबईला नेऊन टाकलेल्या किंवा विकलेल्या आहेत. एखादा व्यक्ती असतो की जो स्टोलन प्रॉपर्टी घेत असतो. मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर कुठेही त्या दोघांपैकी ज्युरिस्डिक्शन आहे. आपण पुढच्या सेक्शनमध्ये पुढचं जे 182 सेक्शन आहे ते नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.